थँक्स व्हेरी मच विघ्नेश, खूप खूप धन्यवाद. सेमीफायनल सेकंड RSA चषक 2026 पर्व 3 मध्ये सेकंड सेमीफायनल टॉस झाल्यानंतर तो प्रणव रुपेश मडबी टीम कॅप्टन श्रीकृष्ण देवा जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला. शतरंज स्वीकारल्याने बॅटिंगसाठी ओ माय गॉड सॉरी बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंगसाठी मध्ये आमंत्रित केलेले आहे. शार पाटील फाउंडेशन कुमार इलन तुर्बे सलामीची जोडी आपण पाहतो ज्याने खऱ्या अर्थाने RS चषक 2026 पर्वतीने पहिला मान मिळवला. अर्धशतक आपल्या नावे करताना 50 लेट्स स्टार्ट टू गेम. 3 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले जे एकमेव आहे ते टाकण्यासाठी अभि या गोलंदाजा हाती सोपवले. पहिला ओव्हर पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले इन ऍक्शन. CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे कडून बॉलिंग मार्गला अभि समोर ज्या बॅट मधून या सिरीज पहिलं अर्धशतक झळकावलं तो गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिबा कडून. पॉइंट आपण पाहू शकतो. पॉइंट कव्हर आहे सिली मिड डिप एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल हवेमध्ये प्रॉपरली इनटू द बॅट षटकार. ओ माय गॉड जोरदार स्वागत अभिचं केलं गंगाने. पहिली मॅच जिंकून दिली. दुसरी मॅच रनआउट ती मास्टर माइंडने काढून दिली. तिसरी मॅच पुन्हा कोटंबर दणदणीत अर्धशतक. बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी शर्यतीमध्ये असलेला सर्वात अग्रेसर हा खेळाडू. बॅटिंग केली बॉलिंग टाकली. आता पहिला सेमीचा तडाखा अभिच्या विरुद्ध स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ एक दर्जेदार षटकार सिक्सर. अभि पुन्हा एकदा बॅकफूट जाताना कडक स्ट्रोक. दॅट इज अ गुड स्टॉप ऑन द शॉट बॅकफूट पॉइंट. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळत नाही. पहिला चेंडू षटकार 6-0 गडी बाद अशी सुरुवात. 2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. दर्जेदार स्पर्धा. एकला पहिला 50 द्वितीय तिसऱ्या चौथ्या क्रमांक ओख 25,000 राईट मोर द विकेट. स्टायलिश स्ट्रोक. पुन्हा एकदा हा सिंगल साठी पहिला षटकार दुसरा डॉट आणि आली सिंगल. अर्थात 7 धावा धावफलकावर जातो बिनगडी बाद. 3 ओव्हरची सेमीफायनल सेकंड 7 धावा लागल्यात. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर टीम कॅप्टन प्रणव मडवीने टॉस जिंकला. पहिल्याच बॉलवरती एक खणखणीत षटकार गुंतवून धावाची सुरुवात केली खाता खोलताना गंगाने. पुन्हा एकदा टपका स्ट्रोक. ओ माय गॉड इट इज अनदर बिग वन. सुपर बॅटिंग. अक्षरशः स्पर्धा गाजवताना हा गंगाधर इंगोले. वॉट अ टॉप क्लास. बॅकफूट वर जाताना ऑन द अप दर्जेदार फटका. दुसरा षटकार बॅटमधून यंदा टोटल स्कोर पुढे 13 6.16 4 चेंडूचा खेळ. अभिवरती चढवलेला हा जोरदार हमला. सेटन फायर होताना अगदी पहिल्या दुसऱ्या रात्रीतला खेळ जसा तसा तोच कायम फॉर्म बरकरार ठेवताना बॅटिंग मात्र सुसाट सिट्टल मिळून आलेला घरातूनच गंगा. अभि पहिल्या ओव्हरचा 5वा बॉल. पुन्हा दमदार फटका. ओढ नो चान्स. दणदणीत चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना होते चौकार. चरण दणदणीत चौकार. 2 षटकार 1 चौकार. दणदणीत श्रीकृष्ण देवा गंगाधर इंगोलेचा हा चाललेल्या मैदानामध्ये जबरदस्त दंगा. सुपर बॅटिंग. सुपर डुपर बॅटिंग. स्कोर 17 वर 5 चेंडू समाप्ती. पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये राईट मोर जस्ट इनसाइड आउट. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यात. इज अ सुपर डुपर एक सन्मानित फटका. कव्हर ड्राइव्ह क्रॅकिंग 4 रन. लास्ट बॉल टू गो. खर्चिक ठरवताना 17 बिनगडी बाद श्रीकृष्ण दिवा. दमदार सुरुवात. आणखीन एकदा टॉप क्लास. ओ माय गॉड इट फॅबिलियसली ओव्हर द मिड विकेट. आला षटकार या ओव्हर मधला तिसरा. व्हॉट अ कडक बॅटिंग गंगाधर इंगोले. अजूनही आम्हाला आठवतो पालकमंत्री चषक बिलापूर तिथे प्लेअर ऑफ द सिरीज
दिव्या रोशनीमध्ये खेळलेला ते प्लेअर ऑफ द सिरीज बाईक, ती मिळालेली पहिली बाईक सन्मानीने दिवा नगरीत मध्ये आणणारा हा गंगाधर इंगोले का दंगा करतोय. तेबी सर पोहोचवला पहिल्या ओव्हरची समाप्ती. वॉकिंग वॉकिंग बॅटिंग ऍब्सोल्युटली. पहिल्या षटकाने सुरुवात केली, तदनंतर मात्र डॉट, सिंगल, षटकार 4 आणि षटकार 3 षटकार चढवले. क्वचित असा मार खाला असेल अभिने, खूप मार खाल्यानंतर तब्बल 23 धावा चोपल्या गंगाधर इंगोले. श्रीकृष्ण दिव्या 3 ओव्हरची सेकंड सेमी फायनल. दमदार, वजनदार, शानदार सुरुवात. 23 वर 0 गडी बाद. एकी गडी मनवाता अक्षय पॉवर प्लेला दैन्याला खुलं केलं. पुरेपूर त्या पॉवर प्लेचा फायदा घेत श्रीकृष्ण दिवाला दमदार सुरुवात मध्ये नेलं आणि स्कोर मध्ये धावा लावल्या 23. जेवढ्या त्याच्या धावा तेवढ्याच श्रीकृष्ण दिवाच्या धावा 23. फुल टप ऑफ द गेट टाकताना हे टुर्नामेंट आपल्या नावे करण्याचा त्यांनी निर्धार केले. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल मास्टर माइंड किशोर अशोकदादा मडवी. सुपर बॉलिंग आहे. बॅटची कडा लागल्यानंतर सर ब्रश करून घोषांकशात सिंगल मिळते. एकने खाता खोलतोय किशोर मडवी. 24 धावा एकने पुढे जातो. 3 ओव्हरची सेकंड सेमी फायनल. पहिला सेमी फायनल कमी लो स्कोर पाहिला. आता मात्र जास्त स्कोर पाहण्याचा निर्धार करताना चांगला फटका स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. चेंडू पुन्हा एकदा घोषांकेश जाईल. मिळेल आणखी मास्टर माइंडला सिंगल. 2 ओव्हर प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क पर सीआर फाउंडेशन राकेश, सीआर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. दुसरं प्रगती पथावर टाकला जाताना बॉलिंग मार्कवर घेऊन येतो राकेश. 2 मध्ये 2 सिंगल. तिसरा बॉल समोर मास्टर माइंड किशोर. सुपर बॉलिंग आहे. सब मेंडल. इट्स अ बाईट. पिचिंग ऑफसेट ऑप्शन पाहिलं बंटी कामलीनाने इशारा दिला. 2 हात फैलावून इट्स अ बाईट. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव मिळेल. श्रीकृष्ण दिवा टीम मध्ये जाऊ मिळेल सिंगल. स्कोर मात्र पोहोचताना सिंगलने 26 धावा. शांत क्रिकेट. खरोखर तारीफ करेल मी अरेच चषक 2026 मध्ये संकेत कमलाकर पाटील यांच्याकडून जर अर्धशतक गंगा इंगोले लावलं तर रोख 2000 कॅश दिले जाईल गंगासाठी. शेवटची क्वार्टर फायनल दंदने अर्धशतक लावलं जेव्हा आफ्रिदी खानने त्याचं मिड विकेटला झेल सोडल्यानंतर सर्व सूत्र हातने मॅच फिनिश केलं. दमदार अशा 64-65 विजय ते पेलवलं नाही क्वार्टर फायनल मध्ये आणि तिथेच ही टीम सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचली होती दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये. आणि 5 सेमीफायनल दमदार सुरुवात आता केली. चांगला फटका परंतु अलॉंग द कार्पेट डिप्स केल्या क्षेत्राचे प्रोटेक्शन एल फेल करे सिंगल केले. ओ माय गॉड काय रन घेतली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मास्टर माइंड विथ गंगाधर इंगोले. सुपर्ब. 2 अंकही वाढवतो. स्कोर पोहोचतोय 29 वर. विचार केला यावरचा तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 1 वाईट आला. सिंगलने सुरुवात. दुसरी सिंगल वाईट सिंगल आणि 2 4 बॉल अजून 2 एकूण 8 बॉल सेमीफायनल पहिला फिनिश होण्यासाठी बाकी. रॉकेट बॉलिंग मार्क. पॉइंट खडा केला. डीप कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर खुलं. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट स्क्वेअर लाईक. चांगला फटका मजबूत मधोमध घेताना डाऊन द बॉल. ओ माय गॉड वाढवण्याचा प्रयत्न व्यर्थ. आला आणखी षटकार. व्हॉट अ बॅटिंग. कडक बॅटिंग गंगा. अक्षरशः दंगा करताना गंगा. श्रीकृष्ण दिवासाठी चोफे फटकेबाजी. 35 वर जाऊन स्वतः जाऊन पोहोचते 35 पैकी 32 वर. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जी पालकमंत्री बिल्लापूरची ती बाईक. तब्बल 75 धावा 9 विकेट. पमन केने आणखी त्याचा पाहिलं तर गोरसे बी त्या शर्यतीमध्ये होता परंतु ऑलराऊंडरचा निकष काढताना ती बाईक देण्यात आली होती गंगा इंगोले. आता या बाईक वरती कोणाचा हक्क लागेल. याच हक्क चांगल्यावर सुरुवात केली आहे. व्हॉट अ बॅटिंग. अनबिलिव्हेबल बॅटिंग बाय गंगाधर इंगोले. षटकार सिक्सर. तब्बल या बॅट मधला येताना हा 5वा षटकार. 5 षटकार 1 चौकार. दणदणीत मत पोहोचते 38 वर. 12 धावा दूर. स्पर्धेतला दुसरा अर्धशतक लावेल काय. त्यापासून फक्त 12 धावा दूर. त्यासाठी 2000 कॅश प्राईज. संकेत कमलाकर पाटील
संकेत कमलाकर पाटेकरून दिल्या जातील गंगा अर्धशतक ठोकण्याबद्दल तब्बल 2000. काय बॅटिंग केली आहे कडक. 38 धावांवर जाऊन पोहोचले जेव्हा टीमची धावसंख्या आहे 41. फक्त 3 धावा हे पाहिला तर नावावर आहे. 2-1 वाईट. वन मॅन आर्मी. 6 चेंडूचा खेळ. स्ट्राईक देईल का आणि अजूनही गती वाढवण्याचं काम मात्र सोपेल का गंगाकडे ते जाऊन पाहणार शेवटच्या ओव्हरमध्ये. ते टाकण्यासाठी हेमंत पाटील सर्वात सेफेस्ट हँड ऑन द तुर्बेगाव. हेमंत सिंगल घेण्याचा प्रयत्न बंद. मारला तडाखा स्क्वेअर लेगला. षटकार याला म्हणतात व्यवसाय क्रिकेट. का द्यावं माझ्या बरं वैयक्तिक रेकॉर्ड तो बाजूला सेम कारण तोच जर्सी त्याने ऑस्ट्रेलियाचं परिधान केलंय. ऑस्ट्रेलियासारखी गेम प्लॅन. वैयक्तिक रेकॉर्ड साठी कधीच खेळत नाही ऑस्ट्रेलिया. तसा खेळतो श्रीकृष्ण दिवा. तारीफ करतोय मी प्रकाश मडवी. पूर्णपणे हा टीम घडवलाय आमच्या प्रकाश मडवीने. जरी ओरडला त्याचं तेवढं मनावर घेत नाही प्रत्येकाला. त्याला माहित आतून हा नारळासारखा कोमल आहे. व्हॉट अ शॉट मास्टर मॅन. षटकार सिक्सर. धावसंख्येने 46 47 47 बनल्यात. पाहिलं तर अजूनही या ओव्हर मधला 5 बॉल कडक स्ट्रोक. ऍब्सोल्युटली नो वर्ड. काय धुमाकूळ घातला श्रीकृष्ण दिवाच्या दोन्ही सलामीरांनी. हपवले घेतले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉब बिटवीन लॉंग ऑफ. षटकार बॅक टू बॅक 2. कडक बॅटिंग यार. जी नजाकत आम्ही किशोरला 20-22 वर्षात सेम स्टाईल मध्ये गंगाला त्याने दुसऱ्या मॅच मध्ये रनआउट केलं. प्रायश्चित्त करताना मॅच घेऊन गेला होता मास्टर माइंड. क्लेव्हर क्लीन बॅटिंग. अटॅकिंग अट्रॅक्टिव्ह बॅटिंग बाय किशोर. सुपर बॉलिंग यार. टप्पाने घेतलं स्विंग. 2 धमा केल्यानंतर तिसरा बॉल सरळ टिचून काढला. बीट करताना गेल्या सरळ कोहिनूरच्या हातामध्ये डॉट. 3 बॉलची आता मात्र 53. अर्धशतक पार. सेमीफायनल सेकंड. पहिली लो स्कोर नंतर सेकंड फायनल हाय स्कोरची पाहायला मिळते. सुपर बॉलिंग यार. वंचित ठेवला मात्र. 2 षटकार मारल्यानंतर 2 बॉल 1 डॉट आणि आता सिंगल येते. इथून पाहिला तर अजूनही या ओव्हर मधले 2 बॉल टू गो. 54 झाल्यात. बिनगडी दमदार शानदार सलामी. भाग्यदेव जोरदार गंगा किशोरच्या बरोबर बॅकफुट वर आणखीन फटका हवेमध्ये झालाय. डाऊन द बॉल. पहिला विकेट घेईल का निश्चित मिळाला नाही. कमाल करते. तारीफ करतो मी. वैयक्तिक रेकॉर्ड साठी न खेळता प्राधान्य दिले टीमसाठी. हेच तर ऑस्ट्रेलियाने शिकवलं इतर देशांना. तेच करताना श्रीकृष्ण दिवा. कारण ऑस्ट्रेलिया फेवरेट आहे आमचा प्रकाश मवी म्हणून तीच टीमनी जर्सी घेऊन सातत्याने वर्षभर खेळत आलाय. अदर लास्ट बॉल इन सेमीफायनल फर्स्ट राईट एम राउंड द विकेट. बॅकफुट होताना आणखीन एक अलाउन द कॉर्नर. सुपर कॅच. शेवटच्या बॉलवरती अखेर काय मास्टर माइंड हात मिळवला अहमदने. याला म्हणतात क्रिकेटचा जेंटलमॅन गेम. चांगला खेळलाच मित्रा असं हेमंतने किशोर माइंडला सांगलं. ही क्रिकेट मधली मैत्री. हे क्रिकेटचा सभ्यकृष्णांचा खेळ. पहिला इनिंग सेमीफायनल सेकंडचा संपलाय. पहिले 3 ओव्हर मध्ये खेळामध्ये 1 गडी बाद. शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट किशोरची 56 झाल्यात आणि टार्गेट सेट. मजा येईल मॅचला. धुरंधर मजबूत बॅटिंग आहे CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बेची. जसं तसं उत्तर देण्याची क्षमता राखतो कारण त्यांच्याकडे कोहिनूर आहे. त्यांच्याकडे नमित अशोक पटेल हेमंत आहे. अँड ऍब्सोल्युटली राहुल कांबळे द बेस्ट क्वालिटी प्लेअर. रवी मात्रे ऑलराऊंडर. 6 प्रमुख असे बॅटर आहेत ना. जसं तसं उत्तर देण्याची क्षमता राखतो CR पाटील फाउंडेशन कुमार इलेंदुरी. मॅचला मजा येईल. 3 ओव्हर मध्ये बनवायचे आहे. फायनलचं स्वप्न कोणाचं साकार होईल यासाठी चाललेला हा अट्टाहास. गोड शेवट कोण कोडेल याकडे मात्र 3 ओव्हरचा खेळ. कोण खेळेल. सुहान 11 6-3 घनसोळीच्या विरुद्ध CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे का श्रीकृष्ण दिवा. 57चं टार्गेट आहे. कडक बॅटिंग यार. तारीफ करतोय मी. फक्त 12 धावा दूर राहिला. अन्यथा 2000चा कॅश प्राइज त्यांना देण्यात आला असतं. सुपर बॅटिंग गंगाधर इंगोले अलॉंग विथ अशोक दादांचे सुपुत्र किशोर मडवी. सुपर बॅटिंग आहे. कडक बॅटिंग. 57चं लक्ष. 3 ओव्हरची मॅच. जो जिंकेल तर लगेचच फायनल मध्ये 3 ओव्हरचा फायनल खेळेल याची दक्षता घ्या. RSA चषक 2026 सीझन 3 सातत्याने 4था दिवस रात्रीचा खेळ
आणि उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद मिळाला आम्ही प्रेक्षकांना. त्या प्रेक्षकांच्या मनापासून आम्ही धन्यवाद देतो, त्यांचे आभार प्रकट करतोय. 42,000 जाऊन प्रेक्षकाने पाहिला दिवस रात्र. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे आशीष पाटील. अब जियो 1000 साल के दिन हो 50,000. कसे 2 झेल घेऊन त्यांनी आपल्या संघाला रिटर्न गिफ्ट दिलं. वेल डन आशीष पाटील. चांगला हा माणूस आणि त्याच चांगल्या माणसाचा आज वाढदिवस. आशीष पाटील एक्स्ट्रा कव्हर 2 झेल घेताना एकदम चपलतेचं उदाहरण दिलं. मॅच क्रमांक फायनल क्रमांक 2 दमदार खेळ. गंगाने 38 त्याच्याने मास्टर माइंडचा खेळ पाहिला. शेवटच्या चेंडूमध्ये बाद होताना त्याच्या बॅटमधून 2 षटकार. तो झाला शेवटच्या बॉलवरती बाद. वैयक्तिक जर पाहिला तर 18 मास्टर माइंड आणि पाहिलं तर 38 ज्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकारचा समावेश. 37 धावांची एक दमदार खेळ गंगाधर इंगोलेने खेळली. सुपर बॅटिंग आहे. 56 बनवल्या. 57चं टार्गेट सेट केलं सेकंड इनिंग मध्ये. समोर CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. गंगाचा एक ओव्हर त्यामध्ये शिवम पांडे अनिकेत पाटील असे 3 बेस्ट किंवा ऑप्शन आहे. मोहनराव येरकर किंग असे कित्येक मास्टर माइंड टाकू शकतो. वाय नॉट. 9 तरुण ईशान महेश मडवी आणखी एक त्यांच्याकडे ऑप्शन आहे. 5 असे धुरंधर बॉलर. 5 पैकी 3 कोण वापरेल हा कॅप्टन 57 धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी. तर आलेले सलामीर पाहिलं तर नमित अशोक पाटील त्यांच्या समेत कोहिनूर भूषण पाटील दुसरी मॅच फिनिश केली. प्लेअर ऑफ द मॅच तब्बल 5,000 कॅश त्याला देण्यात आलं आमच्या निखिल पाटील यांच्याकडून. मॅच फिनिश साठी निखिल पाटील ठेवले होते पार्थिव भूषण साठी 5-7 पटकवलं षटकार ठोकून फिनिश केलं होता. क्वार्टर फायनल नाव सेमी फायनल तशी बॅटिंग होईल का. जाऊया बॅक टू बॅक. गंगा निघाला. पॉवर प्ले पहिला बॉल समोर नमित. ओ माय गॉड येस फॅब्युलसली. क्वार्टर फायनल 0 सेमी फायनल 0 2 मुख्य मॅच मध्ये साफ घोर निराशा. नमित गोल्डन डकचा शिकार. सेमी फायनल 0 क्वार्टर फायनल क्लीन बोल्ड 0. फ्लॉप शो बाय नमित अशोक पाटील. व्हेरी डिसमाउंटेड टू CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे. 0-1 पहिली विकेट घेतली. 38 धावांची झुंजार खेळल्यानंतर पॉवरचा पहिला चेंडू खोलात टाकला. ब्लॉक completely no what a catch on the shot mid wicket. Aniket Patil superb catch. संकेत कमलाकर पाटील कडून बॉलर्स हॅट्रिक साठी 1,500 कॅश. कडक बॉलिंग ग्रेट ऑलराउंडर परफॉर्मन्स. प्रशांत मडवी प्रेझेंटेड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कोहिनूर साठी ते पारितोषिक योगेश पाटील शिरवणे. भूषण पाटीलने 35 धावा काढल्या तर तब्बल 5,000. लक्ष्य 57 35 धावांसाठी. निखिलने दिले मॅच फिनिश साठी. हा सिनेमा योगेश पाटील शिरवण्याचे आहेत. भूषण पाटीलसाठी जर 35 धावा काढल्या भूषणने त्यांना योगेश पाटील फ्रॉम शिरवणेकडून दिले जाते रोख कॅश 5,000. किती प्रेम आहे, किती फॅन्स आहेत, किती चाहते भूषणचे. टायगर अभि जिंदा आहे. नाशिवला 35 धावांची खणखणीत इनिंग खेळताना मॅच फिनिश केली. तब्बल 5,000 कॅश निखिल पाटील देण्यात आलं. पहिल्याच बॉलवरती किमती विकेट. 0 गोल्डन डकचे शिकार. 38 बनवल्या बॉलिंग मध्ये निखारे सोडलेत. आता गंगाधर इंगोले जो सोडतो नेहमी पण निखारे. पहिल्या बॉल पहिली विकेट. कॉट आणि केतर बॉल बाय गंगा. नमित बॅक 0. Oh my God, he's another! Oh ho ho! Into the block, perfectly bunna, clean ball. Rahul ala, Rahul. Nitin ala, Nitin गेला. Now chance for the hat-trick. Hat-trick साठी संकेत कमलाकर पाटील का जोन दिली तिने. गंगा साठी हॅट्रिक जर संपादन केले रोख 1,500 कॅश. कडक ऑलराउंडर परफॉर्मन्स गंगाधर इंगोले. कडक बॉलिंग सुपर बॉलिंग. येस आणि बाईक निश्चित कोणाच्या हाती जाईल ना आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. पहिल्या मॅच मध्ये 35 वर. दुसऱ्या मॅच मध्ये 56 धावा.
दुसऱ्या मॅच मध्ये 6 रनआउट झाला आणि सेमी फायनल मध्ये पुन्हा एकदा नाबाद 38. हे खेळपट्टीनं हे ग्राउंड गंगासाठी खूप लकी आहे, कारण जवळजवळ सरले ते वर्ष तेव्हा दोस्ती ग्रुप मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज जेवढा पहिला मान त्या वर्षाचा मिळाला होता श्रीकृष्ण दिवाने गत वर्षी, आणि त्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज कित्येक सिरीज घेतल्या असतील. भावेश नाईक असेल, भूषण पाटील असतील, धीरज भोईर असतील, गंगा नावावर खूप सिरीज आहेत. मालिकावीर बॅकफुटबॉलला जागा मिळेल, त्याच्यानंतर त्याला स्टेअर केलं लॉंग जॅटच्या दिशेने मिळेल फक्त रवी, मात्र कॅप्टनला सिंगलने खाता कोळे. धावसंख्या मात्र 1 वर पाहिलं तर हॅट्रिक होती, हॅट्रिक मिस झाली. विकेट सिंगल, 2 गडी बाद 1. जय मल्हार चोळेगावचे सर्वेसर सुमित पाटील समोरून जाताना सरचे स्वागत आहे. सुमित पाटील एकमेव नवी मुंबईच्या बाहेरचा हा टीम त्यांच्यात मार्फत इथे खेळवला गेला, अन्यथा सर्वचे सर्व नवी मुंबईचे सर्व टीम बॅकफुटवर जाता. पुन्हा एकदा अपेश ऑफ द शॉट बिहाइंड द स्टम्प, अनदर सिंगल टू द कॅप्टन. 2 वर 2 बनमाच्या 57 3 वरचा सेमीफायनल. पुन्हा एकदा या स्पर्धेचे करता धरता अनिकेत रमाकांतजी म्हात्रे आणि त्यांचे छोटे बंधू अक्षयजी म्हात्रे आणि संपूर्ण RSA ग्रुपचा मी कौतुक करतो. त्याच्या सहाय्याने 4 दिवस रात्रीचा खेळ अगदी जवळ आलाय. थोड्याच वेळाने फायनल आपल्या समोर. पहिली फायनल जिंकली अवघ्या 14 धावांचा आपण. ते थोडस घाम फुटाने दिसलं घनसोली. सोहान 11 6-3-3 घनसोली. संतोष पाटील यांचं टीम, पण आशिष पाटील यांचा सुपुत्राचं नाव हे दिलंय मोठे पप्पाने या टीम साठी, आणि पुरस्कृत टीम ती पोहोचले फायनल मध्ये जिंकण्यासाठी. 57 पहिले होतं किती पथावर गंगा इंगोले बॅकफुट शॉर्टपुटचा चेंडू बॅकफुटवर जाताना ओ माय गॉड 100 कॅच बाय हिशाम महेश मडवी. दोस्ती ग्रुप इंद्रमंडळ 10 बॉलर तेव्हा दिले होते आमच्या प्रकाश आणि जयेंद्रने 2 बॉलर प्रत्येकी 500-500 गतवर्षी. आता झेल काय छान टिपलाय यंगस्टार शॉर्ट स्पिन लेग. एंड ऑफ द कॅप्टन रवी मात्रे बॅक टू इंटू द पवेलियन. सुपर बॉलिंग यार, दमदार बॅटिंग 38. त्याच्यात पाहू शकता काय जेम मारले यार. सुपर जेम बाय ईशान. टेक द कॅच 100 कॅच अँड एंड ऑफ द कॅप्टन्स इनिंग. रमी आता परतलाय. खूप दयनीय अवस्था. फक्त 2 धावा असताना 3 प्रमुख भोवरे CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे अडचणीत. 3 खंदे फलंदाज पहिल्याच बॉलवरती आउट केलं नमित अशोक पाटीलला. नंतर दुसरी खिंडार पाडली, नितीन आला, नितीन गेला 0 नंतर आता नुकतंच चलत केलं ज्याने 100 ईशान्य झेल पकडला रवीचा आणि तो तंबूच्या बाहेर. अशा फक्त 2 धावा 3 गडी बाद दयनीय अवस्था. परंतु मॅच फिनिश करण्यासाठी 35 धावा जरी काढल्या तर योगेश पाटील शिरवण्याच्या त्यांच्याकडून भूषण पैसे दिले जाते रोख 5000 कॅश. पहिले ओव्हर किती बाद 38 सुरंग लावले ओव्हर मध्ये. बॅकफुटवर जस्ट बिहाइंड द ओव्हर टू द विकेट. प्रतीक पाटीलच्या वरून हा 3 वर 3 दयनीय अवस्था. येणाऱ्या 12 चेंडू 12 मध्ये आता जिंकण्यासाठी तब्बल 54 धावांची आवश्यकता. 3 निघाल्या, 3 खंदे फलंदाज परतले, परंतु टायगर अभि जिंदा आहे. 12 मध्ये नाही 11 मध्ये 10 मध्ये एवढ्या धावा बनवल्या भूषणने, त्याच बनवायच्या आहेत आता 56. योगेश पाटील आणि विवेक सुतार बुवा शिरोळ्याचे आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक शेतकऱ्यासाठी भूषण पाटीलसाठी रोख 500. हे फॅन्स आहेत, हे चाहते आहेत, हे चाहता वर्ग त्याने आपल्या हिमतीने आपल्या गुणाने मात्र गोळा केले. त्याने बनवले तेवढा कारकिर्दी 25 पर्यंत जाऊन ठेपली असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लिजंड म्हणून आता तो उभे असेल. पण त्या अगोदर टायगर पण अगदी दमदार बॅटिंग. 12 चेंडूचा खेळ 56 धावांची आवश्यकता. 27 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये. हॅट्रिक साठी संकेत कमलाकर पाटील यांच्याकडून कॅश 1000 रुपये पारितोषिक गंगाला देण्यात येईल. संकेत कमलाकर पाटील यांच्याकडून गंगाचा तस्पेल, त्याची ती बॅटिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स संकेत कमलाकर पाटील यांच्या मार्फत रोख 1000 कॅश देण्यात आले.
योगेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी भूषणसाठी 1000 रुपयाचं कॅश प्रत्येक. ओ माय गॉड, टप्पा पडल्या टप्प्यामध्ये सोडून देण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट. खूप उशीर पण सटीक निर्णय दिलाय. प्रश्न विचारलाय अंपायरने बंटी कांबळे यानं. चला जास्त नो अग्रीमेंट फक्त विचारू शकतो, त्याच्यात नो अनुमती. क्रिकेटला असं सांगतं, कारण क्रिकेटपेक्षा कोणी अजूनपर्यंत मोठा झालं नाही. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं उदाहरण सातत्याने दिलं जाईल. नो एग्रीमेंट विथ द अंपायर. सचिन पहिल्या चेंडू डॉटने सुरुवात. शिवम पांडे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग आहे, कडक बॉलिंग. फक्त सिंगल टू ऑन द बॅट. शॉर्ट स्क्वेअर लेगला टर्न झाल्यानंतर घोषांक क्षेत्रा गेला स्ट्रोक. फक्त सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या अवघी 4 वर. एकतर्फा चाललेला त्याला जिवंत करण्याची क्षमता राखतो. कारण म्हणूनच भारतने तर आखाती देशामध्ये नावामध्ये दणाणला गेले. कॅप्टन्स म्हणजे 2 किमती ते चॅम्पियन्स पद तो आखाती देशामध्ये घेऊन आलाय. हेलिकॉप्टर प्रॉपरली, परंतु मिळवेल सिंगल, परंतु नकार दिला. जे व्हायच्या त्या षटकाराची भाषा बोलणं आहे आणि खरं आहे ते. 1-2 मध्ये डाळ शिजणार नाही, 1-2 मध्ये आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. त्यासाठी षटकाराची भाषा मात्र बोलायला लागेल आणि त्यासाठी त्यांनी स्ट्राईक सोडली नाही. 10 मध्ये 52 धावा, 10 गेंदे 52 रन. योगेश पाटील यांच्याकडे दिले 35 धावांसाठी रोख 5000 कॅश भूषणला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग आहे, कडक बॉलिंग. फक्त सिंगल मिळते. बॅटला बरं शिवून सिंगल. थँक्यू सो मच बंटी कांबळे. सुरेख अशी अंपायरिंग. गुरुनाथ पाटील असेल, उदयजी तांडेल असतील, यांनी खरोखर आणि आमचे विघ्नेश मध्ये तर जादू केली. क्या मॅच रंगवली, सुपर मॅच रंगवले. पहिल्या दिवशी प्रिन्स, दुसऱ्या दिवशी हर्षद मडवी, तदनंतर 4 दिवस धुमाकूळ घातले आमने विघ्नेशने. सर्व प्रेक्षकांचे अक्षरशः मन जिंकलेत त्याने. शिवम पांडे बॉलिंग मार फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. जोरदार प्रयास केले. हवेमध्ये बॉल चान्स होता. एस एंड ऑफ द कोहिनूर. काय करणार, खूप प्रेशर होतं. जोड शिवाय गत्यंत नो ऑप्शन आणि त्यामुळे प्रत्येक शॉट करणं सहज साधी गोष्ट नाही. आणि त्या स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये भूषण मात्र मैदानाच्या बाहेर. काय झेल टिपलाय नितीन मडवी. नितीन मडवीने पकडला हा झेल आणि संपवला खेळ भूषण. उत्तम. पहा भूषण पाटील किती चाहते होते. भूषण जसा परतला ना, अर्धे प्रेक्षक मात्र घराच्या दिशेने निघाले. जसं सचिन बाद यायचा ना, संपूर्ण जे टीव्ही आहेत ते ऑफ, तसं भूषण परतला आणि आता निकाल स्पष्ट आहे असं म्हणणं. 8 मध्ये 51 धावा दूर आहे यावेळेला. CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे ज्याने जिंकण्यासाठी 8 मध्ये 51. बोलिंग मार्कवर शिवम पांडे. दुसरं टाकताना टीम कडून आपलं पहिलं 4 टाकले बॉल. बेस्ट विकेट मात्र नितीन मडवीच्या हाती झेल देताना त्यांनी मिळवली, आपले नावे केली बेस्ट किमती विकेट. त्या किमती बॅटरसाठी खूप पारितोषिक होते. अखेरकार त्यांना पूर्ण इनाम देताना तो निघाला सरळ डगआउट मध्ये. त्याच्या जागी खेळण्यासाठी हेमंत पाटील, रोहित पाटील आणि हेमंत पाटील इस खेळपट्टीवर जवळजवळ क्लिअर ऑफसाइड ऑप्शन. नजाकत भरलेला हा बॉल. सुपर क्लीन अँड क्लेवर बॉलिंग आणि अक्कलमंदीची बॉलिंग. तर परफेक्टली वाईट यार्ड. नो आन्सर टू बॅटर. अजूनही एक बॉल म्हणजे 7 चेंडूचा खेळ, 7 मध्ये तब्बल 51. इथून जी मजबूत कडी होती ती झाली. डाव्या हाताने बॅटिंग करताय. ओ माय गॉड, डाव्या हाताने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला हेमंतने. कारण मॅच जाता जाता स्पष्ट झालंय. यस आपण 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत फक्त 7 वर 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 57 होत्या. आता राहतील बरोबर 50. 6 गेटे 50 रन. निकाल कोणताही लागो पण हवी झाल्या. मी तारीफ करेन मास्टर माइंड आणि गंगाधर इंगोले. काय फ्लाइंग स्ट्राईक करून दिली. दमदार सलामी येताना 56 धाबा चोपल्या आणि तिथे माझा प्रेशर वाढलं गेलं. 3 ओव्हरची सेकंड सेमीफायनल. अरे चषक 2026 हा खूप सुरेख असा नजारा. अतिशय दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 1,50,000 25 4 क्रमांकाचे प्राइज आहे. मोटार
बाईक हिरो कंपनीची मालिकावीर यॉर्कर किंग मोहनराव लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला बॉल यॉर्कने सुरुवात केली. धाव मात्र घेण्यास स्पष्ट नकार दिले. डाव्या हाताने बॅटिंग केले. सुनील गावस्करने टेस्ट केला. रणजी क्रिकेटमध्ये डाव्या हाताने बॅटिंग केले. जेव्हा रघुराम भट हा गोलंदाज त्यांना सतावत होता, लेग ब्रेक करताना अक्षरशः बिहार केले होते, तेव्हा गावस्करने निर्णय घेतला डाव्या हाताने बरेचसे 7-8 ओव्हर खेळले होते. रणजी क्रिकेट चांगला स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, वॉट नजाकत. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणार हा रोनित अशोक पाटीलच्या बॅट मधून बेहतरीन सिक्सर. षटकार. धावसंख्या साने वाढते, जाते पुढे, पोहोचते 13 वर. 5 मध्ये आता 44. 5 चेंडू 44. आणखी एक चांगला फटका. हवेमध्ये बॉल जेल घेईल का. एक हाताने बराचसा प्रयत्न केला होता, कारण पहिल्या काय त्याने एक हाताने पकडलं होतं शॉर्ट साईड लेगला, परंतु प्रयत्न अपुरा. पोचच्या बाहेर. हातानं पूर्णपणे भरोसा होता, परंतु नाकाम. झेल पोचच्या बाहेर. नो लँड मध्ये पडल्यानंतर धाव मात्र घेतली आहे. चांगला फटका. आणखीन एक हवेमध्ये बॉल, डाऊन द बॉल. झेल टिपताना सुपर फिल्डिंग, कडक फिल्डिंग बाय अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलच्या हातून दुसरा झेल. सुपर फिल्डिंग. बॉलिंग टाकली नाही, बॅटिंग केली, पण आता जे करायचं ते फिल्डिंगच्या नावाने, आणि तेवढं करताना स्टँडर्ड वाढून जातो आपल्या टीमसाठी. दुसरा झेल. वेल्डन अनिकेत पाटील. 4 मध्ये 44. आता 3 चेंडू संपल्यात आणि जिंकण्यासाठी आता पाहिजे 2 मध्ये ना, 2 मध्ये 44 धावांची आवश्यकता. मॅच स्पष्ट झाली. फायनल कोण खेळेल मी विनंती करतोय. फायनलच्या टॉस साठी स्वान 11 6 3 वंसली 11 टीम कॅप्टन कूल विशाल मडवी प्लीज. सोडून दिली ऑफसाइड फेअर डिलिव्हरी. आता 1 चेंडूचा खेळ. स्पष्ट मतदारामध्ये पोहोचले श्रीकृष्ण दैवा. काय परफॉर्मन्स यार. दमदार सुरुवात. सलामी येताना मास्टर माइंड किशोरच्या बरोबर गंगाने जोडलेली 56 धावांची भागीदारी. ती पेलवलं नाही ओझं. विशाल स्कोर दबला गेला. सीआर फाउंडेशन कुमार 11. आणखी एक झेल. हो माय गॉड, कॅप्टन ने टिपला झेल. अविश्वसनीय, अनबिलिबल कॅच. एंड ऑफ द सेकंड सेमीफायनल. हार्ड लक बॅड लक. सीआर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे सेमीफायनल मधून मात्र हरताना, परंतु बक्षिसे पात्र ठरलेत, कारण 4 टीमला 4 पारितोषिक आहेत. पहिला लाख, दुसरं 50, तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी 25-25. आता 1,50,000 यासाठी जण, आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो, आवाज देतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनना. आणि या मॅचचा हिरो नन्ना पदर, ज्याने 10 चेंडू मध्ये 5 षटकार, 1 चौकार चोपले, 8 नाबाद 38, आणि पहिलं ओट टाकताना अवघ्या धावा दिल्या फक्त 2 मध्ये 3 विकेट. तो जातो प्लेअर ऑफ द मॅच गंगाधर इंगोले. आणि फायनल 2 ओव्हरचा होईल. फायनल मॅच विल बी 2 ओव्हर, कारण रात्रीचं अपरात्रीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे. 10वी-12वीचे महत्वाचे बोर्डाचे हे वर्ष, त्यामुळे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कोणताही नाहक त्रास होऊ नये, त्यासाठी आमच्या कोर कमिटीने निर्णय घेतलाय की फायनल होईल 2 ओव्हरची. तर